कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू, काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? नाही बाळा, तसं काही नाही, मी बरा आहे। मग तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? अमोल बाळा, बापूंना जरा शांत राहू दे की। आजोबा, बापूंनी पूजेचं टेन्शन घेतलंय का? बापू, तुम्ही काही काळजी करू नका, ही पूजा नक्की होणार म्हणजे होणार। हो छोटे सरकार, पण मुमा, अगं मी आज नाही तर उद्या नक्की बाबांकडून पूजा करून घेईन। अमोल, बापूंना थोडा वेळ शांत बसू देत ना बाळा। अहो, फोन लागला का? नाही ना, फोन लागते पण उचलत नाही दाजी। अहो, हे बघा, आपण देवाच्या दारात आहोत आणि माझं मन सांगतंय की वंशाला काहीच झालेलं नसेल। हो ना ग, दीदीची वाट बघत होतं ग मी आज इथं पूजेला पाहिजे होती ती पण। हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि वंश येणार आणि नक्की पूजा करणार। चला, आपण देवाला प्रार्थना करू। अहो, तुम्ही शांत व्हा ना आणि उठा ना प्लीज। हे बघा, तुम्हाला वंशांची शपथ आहे। हो ना ग, तिथे आधार आहे का माझा, तिच्या असण्यानं बरं येतं मला। देवा देवा, काळजी घे रे तिची, तिला काय होऊन देऊ नको। अर्जुन, अर्जुन उठ। दादा, काय ते? मी नाही बघू शकत ते, मी विचार पण नाही करू शकत। आप्पी इथं। अर्जुन, असं काही झालेलं नसणार आहे, तू सगळं आधीच का ठरवतोस? नाही, मी ठरवत नाही काय, हिंमत नाही माझ्यात ते सगळं। अर्जुन, असं करून कसं चालेल अर्जुन? काय खरं काय खोटं हे कसं कळणार आपल्याला? आता जे आहे त्याला तोंड द्यायला पाहिजे या ठिकाणी। जय हिंद अर्जुन सर, तुम्हाला बॉडी आयडेंटिफाई करावं लागेल। दादा, हे बॉडी म्हणतात। अर्जुन, मी तुला मगाशी बोललो ना, त्यांनी पंचनामा केलाय, त्यांना एकच बॉडी सापडली। हे ड्रायव्हर दादा आहेत। अर्जुन सर, पंचनामा केलाय आम्ही, ही एवढी एकच बॉडी सापडली आम्हाला गाडीत। अर्जुन, अर्जुन एक मिनिट, अरे थांब। त्यांनी सांगितलं ना आता आपल्याला, त्यांनी तपासणी केली आहे, त्यांना एकच डेड बॉडी सापडली। दादा, अरे एकच डेड बॉडी सापडली म्हणजे आप्पी आहे ना कुठेतरी इथं। इन्स्पेक्टर साहेब, ह्या गाडीतून आहे ना माझी बायको कलेक्टर अपर्णा माने प्रवास करत होती, म्हणजे ती असली पाहिजे ना दादा। ह्या गाडीतूनच आप्पी चालली होती ना आसगावला। हो अर्जुन, बरोबर आहे, पण त्यांनी सांगितलं आता सगळीकडे शोध घेतला, त्यांना एकच डेड बॉडी मिळाली। दादा, मग आप्पी केली कुठं? अर्जुन थांब ना, थांब। इन्स्पेक्टर साहेब, असं झालं असेल का की आम्ही किंवा तुम्ही यायच्या आधी अपर्णा मॅडमला कोणीतरी घेऊन गेलं असेल? शक्यता कमी आहे सर।
इथे जो माणूस पहिल्यांदा आला आणि ज्यांनी आम्हाला कळवलं त्यांच्याशी चौकशी केली तेव्हा कळलं गाडी पडली त्यावेळेस आसपास कोणीही नव्हतं. मी बघून येतो दादा. अर्जुन थांब थांब. त्या ठिकाणी आपण नाही जाऊ शकत. त्यांनी पंचनामा केलाय. एका अर्थानं ती चांगलीच गोष्ट आहे अर्जुन. म्हणजे इन्स्पेक्टर, असं झालं असेल का की अपर्णा मॅडमला कोणीतरी इथून घेऊन गेलं असेल आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असेल? ही शक्यता पण कमी आहे सर. एवढ्यावरून गाडी पडली. या ड्रायव्हरची अवस्था तुम्ही बघितली. यातून खरंच कुणीतरी वाचणं आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाणं अशक्य वाटतं आम्हाला. अहो इन्स्पेक्टर, काय बोलताय तुम्ही? जो माणूस सापडला नाही त्याच्या मरणाचे तर्क कसले लावताय तुम्ही? अर्जुन, एक मिनिट थांब. अरे काय बोलताय माणूस? थांब ना. इन्स्पेक्टर, मला वाटतं आपण आपलं काम करायला हवं. जोपर्यंत अपर्णा मॅडम सापडत नाही तोपर्यंत कुठलाही तर्क नको लावायला. अर्जुन, ठीक आहे, मी तुमची माफी मागतो. पण सर ॲक्सिडेंट खूप गंभीर आहे. तुम्ही गाडीची अवस्था बघा. मलाही वाटतं मॅडम आपल्याला सापडाव्यात, पण फक्त तुम्हाला खोट्या आशेवर ठेवायचं नव्हतं म्हणून मी बोललो. दादा मी काय म्हणतो, ऐक जरा. यांनी यांचं काम केलं, ठीक आहे. यांनी तपास केलाय ना, आता आपण शोधू ना. दादा माणूस आपला केलाय ना, आपली गेली ना, आपण शोधू ना. चल माझा ऐक जरा. शोधू आपण. दादा इकडे शोधू. दादा माझा ऐक जरा. अहो तुम्ही एकदा फोन करून बघता का? अगं लय प्रयत्न केले मी, नाही लागत त्यांचा फोन. पिप्या, असा कसा लागत नाही फोन? नीट लावून बघ की. जा बाहेर जा, बघ. बापू तुम्ही जरा शांत व्हा. बापू ऐका, मी ह्यांना फोन लावून बघते. तुम्ही जरा शांत व्हा. अर्जुन, घरून फोन येतोय. काय सांगायचं यांना आता? दादा हे बघ, अमोलला काय कळलं नाही पाहिजे ते बघ. काय अरे पण अर्जुन, मी तर अरे दादा हे बघ, आता अमोलशी बोललो तर त्याला काय सांगू मी? कुठे त्याची मा? कधी येणार आहे घरी? त्याच्या प्रश्नांना उत्तर कशी देऊ? त्यापेक्षा तू हँडल कर, मला नको विचारू. काय काय बघ कसं काय. रुपाली, हो काय झालं नक्की तिकडं? आणि भाऊजींचा पण फोन लागणं झालंय. तुझ्यासोबत कोणी नाहीये ना? नाही, मी बाजूला आली. अगं, अपर्णाच्या गाडीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला या ठिकाणी. काय? अपर्णाचं काय? ड्रायव्हर मृत अवस्थेत सापडलाय. अपर्णा गायब आहे गाडीतून. अहो काय बोलताय तुम्ही? अगं, जे पाहिलं तेच बोलतोय. गाडी घाटातून दरीत कोसळली आहे आणि पंचनाम्यात पोलिसांना सुद्धा एकच डेड बॉडी सापडली. ग हो काय प्रकार आहे हा सगळा नक्की? अपर्णा जर अशी गायब असेल तर अमोलला काय सांगणार आहे आपण? रुपाली, शांत हो. तू सावर स्वतःला, नाहीतर तुझी अवस्था बघून अमोलला कळेल. सगळ्या गोष्टींचा अंदाज पण येईल त्याला. अमोलला जर हे सगळं कळलं ना तर तो इथून हलणारच नाही. ऐक, अर्जुन आणि अपर्णाला काहीतरी काम लागलं असं सांगून तिथून तुम्ही निघून या. तिथं थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. हँडल कर व्यवस्थित. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.